गुड मॉर्निंग एव्हरीबडी. आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो, आजचं जे आपले 11 जे कंप्लीट झालेलं आहे. या 11 कंप्लीट झाल्यामुळे आज आपण रॅपिड सीजन म्हणजे प्रत्येक चॅप्टरचा आपण वन शॉट घेणार आहोत. जे इम्पॉर्टंट जे आपल्या नीटच्या पेपरमध्ये जे प्रश्न पडणार आहेत त्याचाच अभ्यास करणार आहोत. तर वेळ न वाया घालवता आपण आज चॅप्टरला सुरुवात करूया. तर आजचा सीजन आपला आहे ते म्हणजे आपला बायो विषयातील जे ह्यूमन फिजियोलॉजी असतं त्या ह्यूमन फिजियोलॉजी मधील हे लास्टचे 2 चॅप्टर जे आहेत न्यूरल कंट्रोल अँड द केमिकल कंट्रोल. तर आजचा हा जो व्हिडिओ बनवणार आहे तो आपण न्यूरल कंट्रोल अँड द कोऑर्डिनेशन चॅप्टर पाहणार आहोत. प्रत्येक जसं आपण याच्या अगोदर जसं आपण प्रत्येक चॅप्टरच्या नावामध्ये पाहिले तसंच या चॅप्टरच्या नावामध्ये सुद्धा आपल्याला बरेच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. ते म्हणजे पहा मित्रांनो, न्यूरल कंट्रोल. तर सर्वात प्रथम आपल्याला समजून घ्यायचं आहे म्हणजे कंट्रोल म्हणजे काय. तर कंट्रोल म्हणजे आपलं नियंत्रण. मराठी भाषेमध्ये जर पाहायचं म्हटलं तर नियंत्रण जे आपल्या पूर्ण बॉडीचं जे इंटरनल अँड द अॅनाटॉमी अँड द मॉर्फॉलॉजी म्हणजे आपल्या बॉडीचं जे आतील जे म्हणजे बॉडीच्या आतील ज्या सेल्स, ब्लड, ब्रीदिंग रेट जे पूर्ण काही जे गोष्टीचं जे कंट्रोल आहे ते कोण करत असतं. ते न्यूरल कंट्रोल म्हणजे न्यूरॉन्स द्वारे. एखाद्या न्यूरॉन्स हे जे आहे न्यूरल कंट्रोल कसं आहे, पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आहे. आणि कोऑर्डिनेशन म्हणजे काय असतं तर हे पहा मित्रांनो, जे आपल्या एनसीईआरटी मध्ये जे नोट्स दिलेले आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करू. तर पहा मित्रांनो, कोऑर्डिनेशन इज द इम्पॉर्टंट अमॉंग. काय म्हणत आहे, कोऑर्डिनेशन इज द महत्वाचं आहे कारण अमॉंग डिफरंट ऑर्गन्स. जे आपल्या बॉडीमध्ये एकच सारखे ऑर्गन्स आहेत का, नाही. तर आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत. तर डिफरंट ऑर्गन अँड द ऑर्गन सिस्टम. आपल्या बॉडीमध्ये जे काय ऑर्गन्स असतील अँड द ऑर्गन सिस्टम असतील टू मेंटेन होमिओस्टॅसिस म्हणजे आपल्या ज्या पूर्ण बॉडीचं जे काही टेम्परेचर असेल, आपल्याला माहिती आहे की पूर्ण बॉडीचं टेम्परेचर किती लागतं, 37 डिग्री सेल्सिअस. अगदी त्याचप्रमाणे जे हे कोऑर्डिनेशन आहे, कोऑर्डिनेशन काय म्हणतं की एकाच वेळी सगळ्या ऑर्गनचं कंट्रोलिंग करणे म्हणजे याला कोऑर्डिनेशन म्हणतात. जर आता पहा आपण फॉर एक्झाम्पल पण घेऊ. कोऑर्डिनेशन इज द बेसिकली अँड द इंटरॅक्शन ॲट द कम्प्लिटेशन ऑफ द डिफरंट ऑर्गन. हे जे पूर्ण कोऑर्डिनेशन आहे काय करत असतं, एकाच वेळी पूर्ण ऑर्गन अँड द ऑर्गन सिस्टमला चालवण्याचं काम करतं. पहा फॉर एक्झाम्पल उदाहरणार्थ पहा, आता समजा एक्सरसाइज म्हणजे आपण जे व्यायाम करतो. समजा आता एक्सरसाइज करते वेळेस आपण काय करतो, नंबर 1 एक्सरसाइज करताना ब्रीदिंग रेट जे आपला श्वास जे आपला ब्रीदिंग रेट आहे काय होत असतो, ब्रीदिंग रेट काय वाढत असतो, ब्रीदिंग रेट हाय होत असतो. म्हणजे आपण श्वास घेण्याची प्रक्रिया जर आपण चालू जर आपण रनिंग करत असाल तर आपल्याला श्वास फास्ट घ्यावा लागतो. म्हणजे हे जे ब्रीदिंग रेट आहे ते काय करत आहे, ब्रीदिंग रेट वाढलं. ब्रीदिंग रेट वाढल्यामुळे आपल्या जे हार्टला आपलं जे ब्लडचं जे फिल्ट्रेशन करायचं आहे, हार्ट रेट सुद्धा काय होतं त्यावेळेस आपले जे ठोके जे आपले स्टेथोस्कोप मध्ये जे आपण मोजतो म्हणजे हार्ट रेट जे आपले ठोके पडतात ते सुद्धा काय होत असतात, ते आपले या ठिकाणी वाढतात. त्यानंतर नर्वस स्टायम्युलस जे आपले पूर्ण बॉडीमध्ये जे वेगवेगळे केमिकल कोऑर्डिनेशन काय जे वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे काय होत असतं, वेगवेगळे जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला जे न्यूट्रिएंट जेनेटिक मटेरियल जे वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्यांचा सुद्धा काय होत असतं, त्यांचा सुद्धा रेट वाढत असतो. ब्लड फ्लो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी काय होत आहे, ब्लड फ्लो म्हणजे जे आपलं रक्त जे आपल्या पूर्ण बॉडीमध्ये जे ब्लड आहे, हार्ट रेट वाढल्यामुळे आपला ब्लड फ्लो सुद्धा म्हणजे बीपी सुद्धा आपण म्हणतो ना, पळायला जास्त बीपी वाढतो म्हणजे ब्लड प्रेशर सुद्धा काय होत असतं, वाढत असतं. त्याच्यानंतर जीएफआर जे आपल्या बॉडीचं जे युरिनचं जे प्रमाण आहे ते सुद्धा वाढतं म्हणजे किडनी अँड द लॅक्टिक ऍसिड. या ठिकाणी काय होतं, जीएफआर चा रेट सुद्धा वाढतो. ग्लोमेरुलस फिल्ट्रेशन रेट अँड द
लॅक्टिक ऍसिड लॅक्टिक ऍसिड कशामध्ये असतं? लॅक्टिक ऍसिड असतं आपल्या मसल्स मध्ये. तर पहा आपल्याला मित्रांनो या ठिकाणी एकच गोष्ट लक्षात आहे, ब्रीथिंग रेट वाढला कोण काम करणार आहे या ठिकाणी? लंग्स काम करत आहेत. हार्ट रेट म्हणजे हार्ट काम करत आहे. ब्लड फ्लो कोण काम करत आहे? ब्लड वेसल्स, या ठिकाणी वेसल्स सुद्धा चालू आहेत. जीएफआर म्हणजे युरिनचा कोण चालू करतंय? किडनी करतंय. अँड हे लॅक्टिक ऍसिड कशामध्ये असतं? मसल मध्ये. याच्यावर आपल्याला पूर्ण एकच समराइज मिळतं की आपलं जे कोऑर्डिनेशन आहे ते आपण जर एखादी ऍक्ट करत असाल, एखादी कृती करत असाल, तर त्यावेळेस आपल्या बॉडी मध्ये जे काय ऑर्गन अँड ऑर्गन सिस्टम असतात ते एकाच वेळी काय करत असतात? न्यूरल कंट्रोल, म्हणजे या पूर्ण गोष्टीचा कोण कंट्रोल करत आहे? न्यूरल कंट्रोल करत असतं. तर या कंट्रोल मध्ये दोन प्रकार पडतात. एक म्हणजे काय पडतो? न्यूरल कंट्रोल अँड सेकंड म्हणजे काय पडतो? केमिकल कंट्रोल. आपल्या बॉडीचे जे स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट काय जे असतील, म्हणजे न्यूरल कंट्रोल एक करतं, म्हणजे न्यूरॉन्स एक करतात. अँड केमिकल कंट्रोल म्हणजे आपल्या काही बॉडीमध्ये असे काही पार्ट आहेत ज्या ठिकाणी न्यूरॉन जाऊ शकत नाहीत. आता उदाहरणार्थ आपला ब्रेन जर पाहिला तर एका ब्रेन ठिकाणी काय जाऊ शकतं? ब्लड जाऊ शकतं. मग त्या ब्लड मध्ये काहीतरी हार्मोन सोडतात आणि त्याच्यामध्ये सिग्नल सोडून, रिसिव्हर सोडून त्या ठिकाणी जे काय ऍक्शन, जे सिग्नल द्यायचं आहे ते आपण केमिकल म्हणजे हार्मोन्स थ्रू देऊ शकतो. ही झाली आपली एक स्लाइड झाली, म्हणजे आपण आपल्याला सर्वात फास्ट समरी झाली की कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन पाहिलं. आता काय पाहणार आहोत आपण मित्रांनो? न्यूरो एंडोक्राइन कंट्रोल. तर पहा मित्रांनो, न्यूरो एंडोक्राइन कंट्रोलचा अर्थ काय होता आणि त्याचे प्रकार काय पडतात याच आपण या ठिकाणी काय केमिकल मध्ये आणि न्यूरल मध्ये काय डिफरन्सेस आहेत या ठिकाणी पाहू मित्रांनो. पहा या ठिकाणी मी वर हेडलाईन सुद्धा मोडत आहे. आता आपल्याला स्लाइडला भरपूर लिहायचं आहे. त्याच्यामध्ये पहा आता न्यूरो एंडोक्राइन कंट्रोल. आता याचा अर्थ एवढाच की हे जे न्यूरॉन्स आहेत, या न्यूरॉन्सला कोण कंट्रोल, म्हणजे न्यूरॉन्स कशा प्रकारे कंट्रोलिंग करतात याचा आपल्याला या ठिकाणी फंक्शनल पाहायचं आहे. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी एनसीईआरटी मध्ये दिलेला आहे ऑल आवर बॉडी. काय म्हणत आहे एनसीईआरटी मध्ये मित्रांनो? पहा ऑल आवर बॉडी फंक्शन्स, जे आपल्या बॉडीचे काही फंक्शन्स असतात आर कंट्रोल. याला कंट्रोल कोण करतं? आयदर बाय कोण करत असतं? न्यूरल सिस्टम और एंडोक्राइन सिस्टम. जे आपल्या बॉडीचं जे काय कंट्रोलिंग आहे, जे बॉडी सिस्टमचं, याला दोन गोष्टी कंट्रोल करतात. एक म्हणजे न्यूरल सिस्टम अँड एंडोक्राइन सिस्टम मेक्स हार्मोन. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी जे हे न्यूरल सिस्टम आहे ते काय करत आहे? न्यूरॉन बनवत असतं. अँड एंडोक्राइन सिस्टम काय बनवत असतं म्हणजे हार्मोन्स बनवत असतं, सिग्नल त्या ठिकाणी पोहोचवण्यापर्यंत. तर पहा मित्रांनो, आता या न्यूरल कंट्रोलचे काय फंक्शन पडतात? एक म्हणजे पॉइंट टू पॉइंट कनेक्शन. हे जे न्यूरल कंट्रोल आहे ते कसं आहे? पॉइंट टू पॉइंट कनेक्शन. याचं सिंपल उदाहरण पाहायचं म्हटलं तर आपले जे चार्जर असतात, समजा चार्जरचे पिन आपल्या वरच्या बोर्ड मध्ये सॉकेट मध्ये बसवतात आणि खालचं जे प्लग आहे ते आपल्या मोबाईल मध्ये बसवतात. अगदी त्याचप्रमाणे आपले हेड जे ब्रेन आहे ते काय झालं? सॉकेट. अँड पूर्ण बॉडीचे जे प्लगिंग होत असते, म्हणजे याला पॉइंट टू पॉइंट कनेक्शन. जशी आपली लाईट, इलेक्ट्रिसिटी जशी पूर्ण वस्तीला पोहोचवण्याचं काम करतात, तसं पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आपल्या बॉडी मध्ये असतं. हे काय असतं? हे न्यूरल कंट्रोल मध्ये असतं. त्याच्यानंतर फास्टर. याची स्पीड कशी आहे मित्रांनो? अतिशय फास्ट, मायक्रो मिली सेकंदामध्ये याचं काम होत असतं. आपण एक स्विच बंद चालू केला की पूर्ण वस्तीची लाईट बंद चालू होते. त्याचप्रमाणे आपल्या जे बॉडीचं सुद्धा त्याच प्रमाण आहे, पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आहे आणि एकदम फास्ट आहे. अँड काय? शॉर्ट टर्म सिग्नल, म्हणजे दोन्ही सिग्नल हे कसे असतात? शॉर्टच असतात. बट कंपॅरेटिव्हली पाहिलं तर हे जे न्यूरल कंट्रोल आहे एकदम शॉर्ट मध्ये येतं. म्हणजे लगेच समजा आपल्या हातापुढे गरम वस्तू, आपण जर माचीस पुढे हात लावला तर आपल्याला हिटिंग ज्यावेळेस लागते त्यावेळेस आपण फास्ट हात मागे घेतो. यालाच काय म्हणतात? न्यूरल कंट्रोल. पण ते दिवसभर राहतं का? नाही, ते तेवढ्याच वेळापुरतं, म्हणजे काही सेकंदा मिनिटापुरतं जेवढं आपले ऍक्शन आहे
तेवढ्या वेळापुरतच राहिलेलं असतं. आता पहा सेकंड, आता काय आपण हॉर्मोन्स म्हणजे एंडोक्राइन कंट्रोल म्हणजे मेक्स काय एंडोक्राइन सिस्टम काय बनवत असते, हॉर्मोन्स बनवत असते. तर हॉर्मोन्स कसे काम करतात, हॉर्मोन्स आर मेड, याच्यामध्ये पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आहे का, नॉट अ पॉइंट टू पॉइंट कनेक्शन, याच्यामध्ये पॉइंट टू पॉइंट कनेक्शन आहे वाया ब्लड, जे आपल्या पूर्ण शरीरामध्ये जे ब्लड बॉडीमध्ये जे ब्लड सर्क्युलेशन असतं, काय आपल्याच बॉडीवर नाही, पूर्ण जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्यांच्या बॉडीमध्ये जे काय या दोन गोष्टींनी कंट्रोलिंग होत असतं. वर्टिब्रेट्स असतील, इनवर्टिब्रेट असतील, त्यांच्या बॉडी स्ट्रक्चर नुसार कुणामध्ये सिंपल होतं, कुणामध्ये कॉम्प्लेक्स होतं, त्याचा विषय नाही. या ठिकाणी आपल्याला एकच गोष्ट लक्षात घ्यायची की न्यूरल कंट्रोल मध्ये पॉइंट टू पॉइंट कनेक्शन असतं, बट हॉर्मोन एंडोक्राइन सिस्टम मध्ये पॉइंट टू पॉइंट कनेक्शन नसतं. आणि याची स्पीड कशी असते, स्लो, याची स्पीड स्लो असते. न्यूरल पेक्षा याची स्पीड कशी असते, स्लो, कारण त्याला वाहत ब्लड मध्ये जे आपले हॉर्मोन जर टाकले त्याला वाहत त्या टार्गेट सेल पर्यंत त्याला काहीतरी वेळ लागतो, त्याच्यामुळे याची स्पीड कशी असते, स्लो असते. अँड द लॉंग टर्म कंपॅरेटिव्हली म्हणजे याच्या तुलनात्मक याची जे टर्म सिग्नल जे राहायची जी वेळ आहे ते थोड्या जास्त प्रमाणामध्ये राहायला मिळतात. याच्यावरून आपल्याला एकच आता पहा मित्रांनो, हॉर्मोन्स आपण आपल्या मनात प्रश्न पडेल की हॉर्मोन्सच का निवडले, कारण हॉर्मोन्सचं जे मॉलिक्युलर वेट म्हणजे ज्याचं जे हॉर्मोन्सचं जे वेटेज आहे ते लो असतं. एखादा विद्यार्थी म्हणेल की एन्झाईम सुद्धा वाहू शकतो, बट एन्झाईम हा हॉर्मोन पेक्षा मॉलिक्युलर वेटनी जास्त असल्यामुळे ते फास्ट जाणार नाही, त्याच्यामुळे हॉर्मोन्सला निवडण्याचं काम हे कोण करत असतं, एंडोक्राइन सिस्टम करत असते मित्रांनो. तर पहा, कंबाइंड स्टडी न्यूरल अँड एंडोक्राइन सिस्टम कॉल्ड न्यूरो एंडोक्राइनॉलॉजी. पहा, न्यूरल कंट्रोल अँड एंडोक्राइन सिस्टम या दोन्हीचे कंबाईन करून जर आपण अभ्यास केला, आता पाहिलं की आपण लॉजी म्हणतो त्याला, असंच काय या ठिकाणी नाव दिलेलं आहे, न्यूरो एंडोक्राइनॉलॉजी. न्यूरो एंडोक्राइनॉलॉजी म्हणजे जे बॉडीचे जे न्यूरो आणि एंडोक्राइनचे जे कंबाईन ज्याला स्टडी करतात त्याला न्यूरो एंडोक्राइनॉलॉजी स्टडी असं म्हणतात. आता पहा, आपण एंडोक्राइनला सोडून देऊ, आपण केमिकल मध्ये एंडोक्राइनचा सिस्टमचा अभ्यास करणार आहोत. आता या ठिकाणी आपल्याला अभ्यास करायचा आहे म्हणजे न्यूरल सिस्टमचा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण कशाचा अभ्यास करणार आहोत, आता या ठिकाणी अभ्यास करणार आहोत ते म्हणजे न्यूरल सिस्टम. पहा, या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत न्यूरल सिस्टम, पॉइंट टू पॉइंट कनेक्शनचा अभ्यास करणार आहोत. तर पहा, न्यूरल सिस्टम कंपोज्ड ऑफ अ स्पेशलाइज्ड सेल, composed of specialized cells. पहा, हे काय जे न्यूरल कंट्रोल आहे जास्त डरता मी काय म्हणत आहे, डरता यानी DRT. काय म्हणलं मी, DRT, डरता. हे काय ते डरत नसतं, पण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जे याचं स्ट्रक्चर जे हे कशाचे हे जे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे ना, कंपोज्ड ऑफ स्पेशलाइज्ड सेल, ते काय असतं, न्यूरॉन्स असतं. आणि हे जे न्यूरॉन्स असतं हे जास्त भीती असतं म्हणजे डरता, हिंदीमध्ये काय म्हणतात, डरता. तर याचं डी म्हणजे काय असतं, डिटेक्ट. सर्वात प्रथम हे काय करतं, डिटेक्ट करतं, त्याच्यानंतर त्याला रिसीव्ह करतं म्हणजे त्याला आपल्या जवळ घेतं, अँड ट्रान्समिट, त्याच्यानंतर त्याच्यावर प्रक्रिया करून काय जे सिग्नल द्यायचे आहे त्याच्यानंतर ते ट्रान्समिट करतात. डरता आणि डी म्हणजे डिटेक्ट, आर म्हणजे रिसीव्ह, टी म्हणजे ट्रान्समिट. तर पहा, सिंपल इनव्हर्टिब्रेट्स. आता सिंपल इनव्हर्टिब्रेट्स या ठिकाणी पहा मित्रांनो, सिंपल जे इनव्हर्टिब्रेट्स असतात याच्यामध्ये जे न्यूरल कंट्रोल असतं ते कसं असतं, एकदम लोअर एनिमल्स मध्ये कसं असतं, एकदम सिंपल असतं. आता इन हायड्रा, तर पहा मित्रांनो, आता आपण या ठिकाणी हायड्रा पाहत आहोत. तर हायड्राचं स्ट्रक्चर कसं असतं, हायड्राचं स्ट्रक्चर हे त्याच्या पुढे टेंटलम म्हणजे त्याचे जे रिसीव्ह करण्याचे हे जे असतील याच्यामध्ये कसं असतं, पॉइंट टू पॉइंट कनेक्शन असतं, बट याच्यामध्ये नेट एक जाळ तयार झालेला असतं त्या नर्व इम्पल्सचं, म्हणजे याला काय म्हणतात, नर्व नेट असं म्हणतात. इन इन्सेक्ट, आता पहा मित्रांनो, इन्सेक्ट्स किडे
किड्यांमध्ये काय असतं, इन्सेक्ट्स मध्ये काय असतं, ब्रेन प्लस गॅंग्लिया. काय म्हणत आहे, ब्रेन प्लस गॅंग्लिया. जसं ह्यूमन्स मध्ये ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड असतं आणि त्याचप्रमाणे इन्सेक्ट मध्ये सुद्धा ब्रेन अँड गॅंग्लिया असतो. याच्यावर प्रश्न पडलेला आहे, पीवायक्यू मध्ये आपण पाहत आलेलो आहोत. पहा मित्रांनो, इन कॉम्प्लेक्स वर्टिब्रेट, कॉम्प्लेक्स वर्टिब्रेटचा जर आपण अभ्यास केला म्हणजे आपला अभ्यास केला, कॉम्प्लेक्सचा अभ्यास केला, कॉम्प्लेक्स नर्वस सिस्टम फाउंड इन द, उदाहरणार्थ काय पाहणार आहोत आपण, ह्यूमन्स. तर पहा ह्यूमन्स मध्ये जास्त प्रमाणात पाहायचं. आता गॅंग्लिया, थोडक्या भाषेत सांगतो, गॅंग्लिया आपल्याला स्पायनल कॉर्ड माहित आहे की आपला पाठीचा कणा, बट आपल्याला गॅंग्लिया माहित नाही इन्सेक्ट मध्ये काय आहे. आपण स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये आपण कोकरचचा स्ट्रक्चरल पाहिले. कोकरचं स्ट्रक्चर कसं असतं, या ठिकाणी असं आपल्याला एनसीईआरटी मध्ये दिलेलं आहे. या ठिकाणी हे जे काही पॉइंट्स जे दिलेले आहेत, या ठिकाणी डॉट डॉट, हे काय झाले, हा झाला त्याचा ब्रेन. काय म्हणत आहे पहा मित्रांनो, ब्रेन सुप्रा एसोफिजियल गॅंग्लिया. त्याच्या ब्रेन मध्ये जे गॅंग्लिया असतात त्याला काय म्हणतात मित्रांनो, सुप्रा एसोफिजियल गॅंग्लिया. सुप्रा एसोफिजियल गॅंग्लिया हे त्याच्या ब्रेन मध्ये असतात. ग्रो अँड हे जे पाठीमागचे पण जे काही डॉट्स आहेत त्यांना सुद्धा काय म्हणतात, गॅंग्लिया. म्हणजे त्या गॅंग्लिया एवढंच आहे की जे काही न्यूरल सिस्टम आहे, जे त्याचं म्हणजे एक ऑफिस, थोडक्या भाषेत सांगायचं मग गॅंग्लिया म्हणजे एक ऑफिस असतं. ब्रेन जसं ऑफिस तसं गॅंग्लिया सुद्धा त्याचा ऑफिस. या दोन्हीचा कंबाईन करून काय करत असतं, ते पूर्ण बॉडीला कंट्रोल करण्याचं काम करत असतं. ग्रुप ऑफ द न्यूरोनल सेल बॉडीज सायटॉन. आता हे जे ग्रुप ऑफ न्यूरॉन आहे, या ग्रुप ऑफ न्यूरॉनला काय म्हणतात, सायटॉन असं म्हणतात. पहा ह्यूमन न्यूरल सिस्टम या ठिकाणी आपण पाहू. तर ह्यूमन न्यूरल सिस्टम मध्ये दोन मेन पार्ट पडतात. एक म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम अँड सेकंड म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम, पीएनएस अँड सीएनएस. शॉर्ट फॉर्म मध्ये सेंट्रल नर्वस सिस्टमला या ठिकाणी लिहू आपण ह्यूमन न्यूरल सिस्टम. ह्यूमन न्यूरल सिस्टम म्हणजे आपल्या मानवी शरीराचं म्हणजे माणसांचं काय पाहणार आहोत आपण, आपलं बॉडी कशी कंट्रोल करते ते पहा. दोन पार्ट पडतात. एक म्हणजे सीएनएस, या ठिकाणी मी शॉर्ट मध्ये लिहित आहे. दोन म्हणजे पीएनएस. सीएनएस म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टम, पीएनएस म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम. तर पहा सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड. आता पहा आपलं बॉडीचं स्ट्रक्चर पहा, हे झालं ब्रेन आणि हा झाला आपला स्पायनल कॉर्ड. तर या ठिकाणी काय म्हणत आहे, ब्रेन BRAIN, ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड. या सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये कोणत्या गोष्टी असतात, ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड. तर पहा मित्रांनो, ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड पाहिले. त्याच्यानंतर ब्रेन प्लस स्पायनल कॉर्ड, या ब्रेनला काय जे आलेले असतात, कार्डिओलॉजी म्हणजे या ब्रेन पाशी जे काय सिग्नल्स येण्याच्या ज्या पॉइंट टू पॉइंट कनेक्शन जे तार आहेत त्याला काय म्हणतात, क्रेनियल नर्व्स. याला काय म्हणतात पहा मित्रांनो, क्रेनियल नर्व्स. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. यावर एक तरी प्रश्न पडतो ह्यूमन न्यूरल सिस्टम वर. या ब्रेनला जे अटॅच झालेले असतात त्यांना क्रेनियल नर्व्स असं म्हणतात. या क्रेनियल नर्व्सची संख्या किती आहे, 12 पेयर्स मध्ये मोजले जातं. 12 पेयर्स म्हणजे 24 क्रेनियल नर्व्स असतात ब्रेन मध्ये. अँड हे स्पायनल कॉर्ड, या स्पायनल कॉर्डला जे अटॅच झालेला असते आपल्या म्हणजे या पाठीच्या या बॉडी या ब्रेन मध्ये झालेला क्रेनियल नर्व याची संख्या किती, 24. बट हे जे स्पायनल कॉर्ड असतील त्याला जे अटॅच झालेलं असतं त्याला काय म्हणतात, त्याला म्हणत असतात स्पायनल नर्व्स. स्पायनल नर्व्स याला काय म्हणतात पहा मित्रांनो, याला म्हणतात स्पायनियल नर्व. तर या स्पायनियल नर्वची संख्या किती असते, 31 पेयर्स म्हणजे 62. 31 पेयर म्हणजे 62 याची या स्पायनल नर्वची संख्या झालेली असते. ब्रेन, स्पायनल कॉर्ड, क्रेनियल नर्व पाहिले, स्पायनल नर्व्स पाहिले. तर पहा इफेरियंट नर्व पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण पाहू एफेरियंट नर्व. तर या ठिकाणी हा महत्त्वाचे दोन शब्द आहेत, एफेरियंट नर्व. ए म्हणजे आना म्हणजे
जे बॉडीला जे काही सिग्नल भेटतात ते या एफिरियंट नर्व म्हणजे आपल्या क्रेनियल नर्वला भेटतात अँड ते जे इफिरियंट म्हणजे एक्झिट जे जायलेले असतात ते या स्पायनल कॉर्डला येऊन मिळतात. हा सुद्धा महत्त्वाचा पॉइंट आहे. आता या ठिकाणी आपण सेंट्रल नर्वस सिस्टम पाहिलं. आता सेकंडला काय पाहणार आहोत आपण? पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे पीएनएस. वाटलंच तर आपण या ठिकाणी लिहू. तर पहा मित्रांनो, पीएनएस म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम. It is consist of all nerve cannot CNS, spinal and the cranial nerve. To consist all nerve cannot to CNS म्हणजे याचं काय CNS चे अटॅच का स्पायनल अँड द क्रेनियल नर्व ग्रॅन्युलर ग्रुप ऑफ सायटॉन प्लेक्स. या ठिकाणी महत्त्वाचं काय लिहायचं नाही, फक्त एवढंच आहे की इट कन्सिस्ट ऑफ द ऑल नर्व कॅनॉट टू सीनियस दॅट इज द स्पायनल कॉर्ड अँड द क्रेनियल नर्व. स्पायनल अँड द क्रेनियल नर्व. पीएनएस काय म्हणतं? पीएनएस चा अर्थ एवढा. पीएनएस म्हणजे पहा मित्रांनो, सीएनएस म्हणजे ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड, बट जे क्रेनियल नर्व अँड जे स्पायनल नर्व आहे ते कशाचा पार्ट आहे माहिती का? या पीएनएस चा पार्ट आहे. ब्रेनचा आणि स्पायनलचा नाही. ते पीएनएस म्हणजे पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे क्रेनियल नर्व अँड द स्पायनल नर्व आणि सीएनएस सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे ब्रेन अँड द स्पायनल कॉर्ड. आता पहा, सीएनएस चे काही प्रकार पडत नाहीत, टाइप्स ऑफ सीएनएस पडत नाहीत, बट पीएनएस चे काही प्रकार पडतात. या पीएनएस च्या 3 टाइप पडतात. तर पहा मित्रांनो, या 3 टाइपचा अभ्यास करू. या 3 टाइप मध्ये काय? पीएनएस मध्ये 3 टाइप पडतात. नंबर 1 चा अभ्यास करू. पीएनएस मध्ये सोमॅटिक न्यूरल सिस्टम. सोमॅटिक न्यूरल सिस्टम एनएस लिहू आता आपण न्यूरल सिस्टमला. सोमॅटिक न्यूरल सिस्टम. तर पहा, सोमॅटिक न्यूरल सिस्टम कसं असतं? व्हॉल्युंटरी मसल अँड द स्केलेटल मसल जे आपले डोले शोले मध्ये असतं हे सोमॅटिक न्यूरल सिस्टम असतं. म्हणजे व्हॉल्युंटरी ते आपल्या ब्रेन त्याला काय करत असतं? कंट्रोल. मी म्हणलं आगे एवढाच हात हलवायचा, एवढाच हात आगे पीछे म्हणजे हे काय झालं? आपलं व्हॉल्युंटरी म्हणजे हे आपल्या ताब्यात आहे, म्हणजे आपल्या कंट्रोल मध्ये आहे का आपल्या अनकंट्रोल. याच्यावर लगाम आहे ते म्हणजे आपल्या ब्रेनचा लगाम आहे. याला काय म्हणतात? व्हॉल्युंटरी. काय म्हणतात? व्हॉल्युंटरी मसल. अँड हे कशामुळे कोणत्या मसल मध्ये असतं? स्केलेटल मसल म्हणजे ते कंट्रोल आहे अँड आपल्या या स्केलेटल मसल मध्ये आहे. आपण जे लोकोमोशन मध्ये आपण टाइप्स ऑफ मसल पाहिजे, स्केलेटल मसल, कार्डियक मसल, सोमॅटिक मसल हे जे आहेत ते पाहिलेले. सोमॅटिक न्यूरल सिस्टम कशाचा पार्ट आहे? पीएनएस चा एक टाइप झाला. सेकंडला पहा ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. पहा एक झाला. सेकंडला काय पाहणार आहोत आपण? ऑटोनॉमिक. पहा याच्या नावामध्येच आपल्याला लक्षात येत आहे की ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. जसं आपलं ऑटोमॅटिक जसं काम करतं पूर्ण त्याप्रमाणे हे ऑटोनॉमिक म्हणजे याच्यावर कसं आपलं कंट्रोल आहे का नाही ते स्वतःच. आता आपल्या हार्टवर आपलं काही कंट्रोल आहे का? नो. आपल्या किडनीवर काय आपलं कंट्रोल आहे का? नाही. अशा काही जे आपल्या बॉडीमध्ये काय ऑर्गन्स असतात जे त्यांचं स्वतःच न्यूरल कंट्रोल त्या स्वतःच करत असतात. याला ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम म्हणतात. त्याला काय म्हणतात? स्मूथ इनव्हॉल्युंटरी मसल जे आपल्या स्टमक मध्ये काही गोष्टी असतात म्हणजे इनव्हॉल्युंटरी म्हणजे त्याच्यावर काय आपला लगाम आहे का? नाही. तर या ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टमचे सुद्धा 2 प्रकार एक पडतात म्हणजे सिम्पॅथॅटिक अँड सेकंड म्हणजे पॅरासिम्पॅथॅटिक एएनएस. फ्लाइट अँड द फ्लाइट. सिम्पॅथॅटिक म्हणजे काय? एखादं वॉर म्हणत आहे. वॉर म्हणजे काय? युद्ध. एखादं युद्ध चालू आहे त्याच्यामध्ये एक तर लढायचं किंवा पळायचं हे कोण शिकवत असतं? सिम्पॅथॅटिक. बट पॅरासिम्पॅथॅटिक काय शिकवत असतं? खाना सोना. म्हणजे सिम्पॅथॅटिक काय म्हणतं? पळा नाही तर लढा. अँड पॅरासिम्पॅथॅटिक काय म्हणतं? खाना आणि सोना. याचे असे 2 प्रकार पडतात. ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम अँड द ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टमचे 2 प्रकार पडतात. सिम्पॅथॅटिक ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम, पॅरासिम्पॅथॅटिक ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम. थँक्यू. आता पहा सेकंडला आपण थर्ड काय जे पार्ट आहे त्याचा थर्ड पार्ट काय आहे? विसरल न्यूरल सिस्टम. आपण एक पाहिलं सोमॅटिक न्यूरल सिस्टम जे स्केलेटल मसल मध्ये असतं, व्हॉल्युंटरी असतं. सेकंडला पाहिलं ऑटोनॉमिक न्यूरल सिस्टम कसं असतं? ते इनव्हॉल्युंटरी. त्याच्यावर काही लगाम आहे काय? म्हणजे आपल्या पोटा हार्ट मध्ये जे काय असतील त्याच्यामध्ये असतं. त्याचे 2 प्रकार सिम्पॅथॅटिक नर्व्ह सिस्टम अँड पॅरासिम्पॅथॅटिक. फ्लाइट अँड द फ्लाइट.
पळा किंवा लढा, आणि पॅरासिम्पॅथॅटिक म्हणजे इट ऍड स्लीप, खाणं आणि सोना. आता थर्ड पहा विसरल न्यूरल सिस्टम. विसरल न्यूरल सिस्टम मध्ये पहा कनेक्ट सीएनएस टू विसरल कनेक्ट सीएनएस टू विसरल एंट्रिक ऑर्गन लाईक स्टमक अँड इंस्टाइन गट. पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला एकच लक्षात ठेवायचे, स्टमक अँड गट म्हणजे आपल्या काही पोटामध्ये, आपल्या ज्या काही स्टमक मध्ये काही गट असतात, म्हणजे गट असतात, त्याच्यामध्ये काय ऍसिड्स वेगवेगळे एकदम डेंजरस ऍसिड असतात, त्यांना कंट्रोल करण्याचं काम कोण करत असतं? विसरल न्यूरल सिस्टम. कनेक्ट टू सीएनएस म्हणजे कशाला कनेक्ट? विसरल न्यूरल सिस्टम कशाला कनेक्ट असतं? सीएनएस टू विसरल नर्वस सिस्टमला कनेक्ट असतं. हे झाले तीन पार्ट आपले, म्हणजे सीएनएस ब्रेन, स्पायनल कॉर्ड, पीएनएस पेरिफेरल सेंट्रल नर्वस सिस्टम, ब्रेन. पहा मित्रांनो, एक मी शॉर्ट समरी देतो. काय म्हणजे आपण काय पाहिलं? टाइप्स ऑफ द न्यूरल सिस्टम. टाइप्स ह्यूमन न्यूरल सिस्टमचे दोन प्रकार पडतात. सेंट्रल नर्वस सिस्टम म्हणजे सीएनएस, पेरिफेरल नर्वस सिस्टम म्हणजे पीएनएस. सेंट्रल नर्वस सिस्टम मध्ये आपण पाहिलं ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड असतं. पेरिफेरल नर्वस सिस्टम मध्ये क्रेनियल नर्व्ह जे आपल्या ब्रेनला अटॅच झालेले असतात, आणि स्पायनल नर्व्ह त्या किती संख्या असतात? ते आर द 12 पेअर. आणि जे आपल्या स्पायनल कॉर्ड अटॅच झालेले असतात ते म्हणजे स्पायनल नर्व्ह, त्यांची संख्या 31 पेअर म्हणजे 62 असतात. हे झालं पीएनएस. तर पीएनएस चे तीन प्रकार पडतात: सोमॅटिक, ॲटोनॉमिक अँड विसरल. सोमॅटिक पाहिलं आपण, लगाम असते, ॲटोनॉमिक वर लगाम नसते, आणि विसरल तर म्हणून करत असतो सीएनएस, त्याला काय करत असतो? न्यूरल कंट्रोल त्याचा करत असतो, सीएनएस करत असतो. आता आपण स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. स्ट्रक्चर ऑफ द न्यूरॉन्स मध्ये पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण या बोर्डवर आपण स्ट्रक्चर काढू न्यूरॉनचं. या न्यूरॉनवर आता याच्यावर एक प्रश्न पडतो मित्रांनो. पहा प्रश्न किती पडतात? एक याच्यावर ह्यूमन न्यूरल सिस्टम वर एक प्रश्न पडत असतो, अँड स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉनच्या फंक्शन वर तरी पडतो, किंवा त्याच्या फिगर देतात, आणि त्याच्यामध्ये त्याला लेबलिंग करण्याचं किंवा त्याच्या नाव जोड्या जुळवण्याचा मॅच द पेअर्स मध्ये सुद्धा आपल्याला येऊ शकतो. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण काय घेणार आहोत? या ठिकाणी घेत आहोत स्ट्रक्चर ऑफ न्यूरॉन. तर पहा न्यूरॉन, अगोदर आपण न्यूरॉन समजून घेऊ की न्यूरॉन म्हणजे काय. इतकं आपण बेसिक पाहिलेले न्यूरॉन. तर न्यूरॉन काय म्हणतात? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टम. पहा मित्रांनो, पीवायक्यू मध्ये हा प्रश्न पडलेला आहे. न्यूरॉन म्हणजे काय? स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द नर्वस सिस्टम. काय? नर्वस सिस्टमचं स्ट्रक्चरल फंक्शनल युनिट कोण आहे? हा न्यूरॉन असतो. एक्साइटेबल सेल, पोलराइज, याला काय म्हणतात? एक्साइटेबल सेल. हा अतिशय एक्साइटेबल असतो, अँड सेल म्हणजे पोलराइज्ड असतो. तर पहा या ठिकाणी मी लिहित आहे पार्ट्स ऑफ द न्यूरॉन. आपण फिगर काढू अगोदर, त्याची बेसिक इन्फॉर्मेशन लिहू. पार्ट्स ऑफ न्यूरॉनचे तीन प्रकार पडतात. एक म्हणजे डेंड्राइट म्हणजे काय? डरतात, डिटेक्ट. सेकंड सायटॉन म्हणजे त्याच्यामध्ये जे सेल बॉडीचे न्यूक्लियस असते. थर्ड म्हणजे एक्झॉन, ते जे त्याची पूर्ण बॉडी मध्ये पोहोचवण्याचं जे हे तीन काम करतात. डेंड्राइट्स वर पूर्ण ते रिसीव्ह करतं म्हणजे ते डिटेक्ट करतं. सायटॉन त्याच्यावर पूर्ण सिग्नलचं काम करतं, अँड एक्झॉन हे त्याला पोहोचवण्याचं काम करत असतं मित्रांनो. तर पहा टाइप्स ऑफ न्यूरॉन पाहू. अगोदर आपण काय पाहू? अगोदर आपण त्याचं स्ट्रक्चर पाहू, आणि त्याच्यानंतर त्याचे टाइप्स ऑफ. त्याचं स्ट्रक्चर अतिशय सिंपल आहे मित्रांनो. पहा त्याचं स्ट्रक्चर. मला काही एवढे फिगर काढता येत नाही. पहा स्ट्रक्चर, त्याचं स्ट्रक्चर पहा. हे काय? हे झालं त्याच्या काय झाले? डेंड्राइट्स. काय म्हणत आहे पहा, फिगर कशी पण येऊ द्या, फक्त आपल्या ब्रेन मध्ये छापलेली पाहिजे फिगर. हे काय आहे? त्याच्या डेंड्राइट्स म्हणजे हे जे बाहेरील जे काय आहे, या ठिकाणी समजा हे झालं आपलं एखादं सिग्नल,
तर याला डिटेक्ट कोण करणार, या डेंड्राइट्स करतात. डेंड्राइट्स मध्ये या ठिकाणी हे झालं त्याचा न्यूक्लियस, हा झाला त्याचा एक्झॉन झाला. त्याच्यानंतर त्याला खाली सोडण्यासाठी दोन पार्ट पडतात, हे झाले त्याचे सायनेप्टिक नॉब. त्या ठिकाणी बल्बासारखं एक स्ट्रक्चर असतं खालच्या ठिकाणी, हे झालं स्ट्रक्चरल ऑफ द. आता पहा आपण याला लेबलिंग करू. हा झालं सायटॉन. काय सायटॉन झाले 3 पार्ट, डेंड्राइट, एक्सॉन, सायटॉन, हे 3 मुख्य पार्ट दिलेले होते. तर आता या ठिकाणी आणखी एक गोष्ट, याच्यामध्ये आरईआर फ्री रायबोसोम पासून काही ग्रॅन्युल्स तयार झालेले असतात याच्या पूर्ण सायटॉन मध्ये. आणि हे ग्रॅन्युल्स कुठं असतात, फक्त आणि फक्त डेंड्राइट्स आणि या सायटॉन सेल बॉडी मध्ये दिलेले असतात. याला काय म्हणतात, याला निझल ग्रॅन्युल्स असं म्हणतात. निझल ग्रॅन्युल्स असं म्हणतात. ह्या झाला आपला सायनॅप्टिक नॉब. सायनॅप्टिक नॉब म्हणजे हा सोडण्याचा, त्या ठिकाणी हा इथून पुढे न्यूरोट्रान्समीटर जंक्शनला काय देत असतो, हे सिग्नल देऊन टाकतो. आता पहा या ठिकाणी काय असतात, काय श्वान सेल्स या ठिकाणी ही एकच असते, बट अशी असते श्वान सेल्स मध्ये मायलिनेटेड शीट्स असतात. मायलिनेटेड शीट याला काय म्हणतात, श्वान सेल, याला म्हणतात मायलिनेटेड शीट. आणि मायलिनेटेड शीट झालं, याच्या दोन्हीच्या गॅप मध्ये जी जागा असते तिला म्हणतात नोड ऑफ अ रणवीर. जे आपला रणवीर कपूर आहे याच्या लक्षात ठेवायचं, नोड ऑफ द रणवीर असं म्हणता येईल. आता आपण काय पाहणार आहोत, टाइप्स ऑफ द न्यूरॉन. तर पहा मित्रांनो, आपण याचं जे स्ट्रक्चरल पाहिलं हे अशा प्रकारे आहे. याचं म्हणजे स्ट्रक्चरल ऑफ द न्यूरॉन हे अशा प्रकारे आहे. हे डेंड्राइट्स, निझल ग्रॅन्युल्स, सायटॉन, सेल बॉडी, एक्झॉन, श्वान सेल, मायलिनेटेड शीट, नोड ऑफ रणवीर, सायनॅप्टिक नॉब. खाली त्याच्या ठिकाणी न्यूरोट्रान्समीटरला देतो सिग्नल, इच कॅन रीच टू इच न्यूरॉन मसल. म्हणजे हे कुठं कोणत्या ठिकाणी जाण्याचं काम करतं. हे निझल ग्रॅन्युल कशापासून बनलेले असतात, रायबोझोम अँड द आरईआर रायबोझोम पासून हे बनलेले असतात. न्यूरॉन इज CNS and the PNS is CNS श्वान सेल absent, सायलिनेटेड, नॉन मॉलिनेटेड. पहा या ठिकाणी आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे, काही श्वान सेल. आता मी काय म्हणत आहे याच्यावर प्रश्न पडलेला म्हणून सांगतो. श्वान सेल कसं असतं, श्वान सेल हे मायलिनेटेड शीटला तयार करतं, बट असं नाही की श्वान सेलच मायलिनेटेड शीटला तयार करेल. ऑब्लिन गेटा सुद्धा या मायलिनेटेड शीटला सुद्धा तयार करू शकतं. असं नाही की श्वान सेल आहे म्हणजे तिथं मायलिनेटेड शीट असावं, आणि असं नाही की मायलिनेटेड शीट आहे त्या ठिकाणी श्वान सेल असावं. एनसीईआरटी मध्ये अतिशय डिफिकल्ट ही जी 7 पानाची जी एनसीईआरटी आहे, 7 या चॅप्टरची 7 पानाची एनसीईआरटी ने लिहिलेली आहे. त्या 7 पानातील सर्वात हार्ड लाईन ही म्हणते की अशी गोष्ट नाही की श्वान सेल आहेत म्हणजे मायलिनेटेड शीट आहे, अशी गोष्ट नाही की मायलिनेटेड शीट आहेत म्हणजे श्वान सेल नाहीत मित्रांनो. तर पहा या ठिकाणी आपण स्ट्रक्चर पाहिले. आता टाइप्स ऑफ न्यूरॉन पाहू आणि आपण व्हिडिओला स्टॉप करूया. आता पहा टाइप्स ऑफ न्यूरॉन म्हणजे मल्टीपोलर, बायपोलर, युनिपोलर. आता कसं लक्षात ठेवायचं, उलट ठेवलं काय आणि सुलट ठेवलं काय. या ठिकाणी पहा मी तुम्हाला असं समजून सांगतो की युनिपोलर, बायपोलर, मल्टीपोलर. युनिपोलर म्हणजे एक, बायपोलर म्हणजे 2, मल्टीपोलर म्हणजे अनेक. युनिपोलर म्हणजे काय, युनिपोलर म्हणजे काय, वन एक्झॉन. जे एक्झॉन ही जी एक्झॉन आहे ते एक्झॉनची संख्या किती, 1. वन एक्झॉन एम्ब्रायिक स्टेज. आपले जे बाळ बेबी जे तयार होतं त्या ठिकाणी एम्ब्रायिक स्टेज म्हणजे काय असतं, 1 एक्झॉन, त्याच्यामध्ये एकच एक्झॉन असतं. याला युनिपोलर म्हणतात. बायपोलर म्हणजे आपली रेटिना ऑफ आय, आपले डोळेमध्ये पहा मित्रांनो, बायपोलर, वन डेंड्राइट अँड द 1 एक्झॉन. आणि मल्टीपोलर म्हणजे काय, मेनी डेंड्राइट अँड द 1 एक्झॉन. म्हणजे मेनी डेंड्राइट्स, भरपूर डेंड्राइट म्हणजे ही जी रिसीव्ह करण्याची जी डेंड्राइट्स आहेत त्यांची संख्या जास्त, बट काय 1 एक्झॉन हे कशामध्ये असतं, आपल्या ब्रेन म्हणजे सेरिब्रल कॉर्टेक्स. आपल्या जे ब्रेन मध्ये जे मिड ब्रेन, फोर ब्रेन, हाइड ब्रेनचे जे पार्ट आहे त्याच्यामध्ये सेरिब्रल आहे, फोर ब्रेनचा पार्ट आहे त्याच्यामध्ये सेरिब्रल कॉर्टेक्स मध्ये हे आपल्याला मल्टीपोलर टाइप्स ऑफ द न्यूरॉन पाहिला. आता आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण केमिकल कंट्रोल अँड द कोऑर्डिनेशन पाहणार आहोत. थँक्यू मित्रांनो.